संदेश, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. नमस्कार. दात हा एक अवयव आहे का, ती एक सिस्टीम आहे, संस्था आहे? दात ही संस्था म्हटल्याला हरकत नाही. दात म्हटलं की लोक नेहमी निग्लेक्ट करतात. हो, अरे 32 आहे तरी ठीक आहे. निग्लेक्ट कुठची गोष्ट होती, जी गोष्ट आपल्याला दिसते ती. म्हणजे आपल्याला दात दिसतात, अरे काय खड्डा पडलाय, दात हिरड्यातनं रक्त येतं. जर का पोटामध्ये जर का तुला दुखलं, पटकन डॉक्टरकडे तुम्ही जाता का, तो गॅस आहे का, हार्ट अटॅक येतोय का, अजून काय प्रॉब्लेम आहे, कॅन्सर झालाय का, काय झालंय का, हे अननोन फिअर ज्याला आपण म्हणतो ते असतं. दाताच्या बाबतीत इज टेकन फॉर ग्रांटेड. रुजुता दिवेकरने माझा इंटरव्ह्यू घेतला. बोलता बोलता मी पटकन तिला बोललो, रुजुता युअर डाएट इज युजलेस फॉर मी. तुला काय म्हणतोस? म्हटलं मला दात नसले तर डाएटचा उपयोग काय? तू मला काय खायला सांगते, आणि जर मला दात नसेल तर मी खाणार कसं? ते गिळणार फक्त. बरोबर. आणि गिळण्याकरता देवाने पोटात दात दिले नाही आहेत मला चावायला, अगदी पुढेच दिले. गेटवे आहे तो. गेटवे ऑफ न्यूट्रिशन. एक्झॅक्टली. गेटवे ऑफ एनर्जी. गेटवे ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्यामुळे दातांकडे आम्ही त्या पद्धतीने बघितलं पाहिजे. हो, कारण नाहीतर आम्ही दातांना गृहीत धरतो अगदी, आणि सवयीने करायच्या गोष्टी करतो, पण कॉन्शियसली नाही करत, अजिबात करत नाही. सकाळी उठल्यावरती दात घासले पाहिजेत म्हणून घासायचे, साफ करण्याकरता नाही घासायचे. आता मला सांग की हे दाताचं फंक्शन आहेच की चावणं पहिलं, अजून काय काय दाताची फंक्शन्स आहेत? सर्वात महत्वाचं फंक्शन दातांमध्ये स्पीच, बोलताना. दात जर का वर खाली असतील आणि दोन दातांवरच्या दातांमध्ये जागा असेल तर जीभ बाहेर येते, बोलताना त्रास होतो. तो एक स्पीचचा एक प्रॉब्लेम असतो बोलताना मध्ये. आणि दुसरं मध्ये एक कॉन्फिडन्स असतो माणसामध्ये, एक माझे जर का दात व्यवस्थित असेल, तू फक्त इमॅजिन कर की तुझा एक समोरचा दात नाहीये, इम्प्रेशन. तू हसू पण शकत नाही, बोलू पण शकत नाही, तोंड उघडू शकत नाही कोणासमोर, काय करणार तू? म्हणजे दात आणि सौंदर्य ह्यांचं पण नातं आहे. एकदम जवळचं. हे कसं काय तयार झालं असेल, दात आणि सौंदर्य यांचं नातं? तुझ्याशी आता बोलतोय तर मी तुझ्या डोळ्यांकडे बघतो. आता ऐका, तुझ्या डोळ्यांकडे सारखं बघू शकत नाही, बरोबर. दुसरीकडे कुठे बघतो जिकडनं आवाज येतो. त्यामुळे तू बघशील ना, ऑडियन्स जेव्हा सभामध्ये ते दिसत नाही त्यांना स्टेज, तर ते माईक स्पीकरकडे बघून तिकडे बघत असतात का, तिकडनं आवाज येतो. बरोबर ऑब्झर्वेशन. तसं आहे ते. तर पटकन दाताकडे लक्ष जातं. म्हणजे डोळ्यांनंतर जर कुठे लक्ष जात असेल तर ते दातांकडे जातं. इकडे जर का प्रॉब्लेम असेल तर माणूस तुझ्या चेहऱ्याकडे बघणार नाही, तू बोलताना तो इकडे बघेल किंवा तिकडे बघेल. मग ते जेव्हा आय टू आय कॉन्टॅक्ट किंवा चेहऱ्याशी कॉन्टॅक्ट नसताना तुम्हाला साधारणतः बोलता येत नाही, तुम्हाला वाटतं की हा माझ्याकडे लक्ष देत नाही. बरोबर. मी काय बोलतो तो ऐकतच नाही. आणि दात आणि हसणं, हास्य यांचाही संबंध उघड आहे नाही का? तर मी बोलताना बोलतो की स्माइल इज बियॉन्ड पिंक अँड व्हाईट. म्हणजे दात आणि हिरडीच्या पलीकडे हास्य असतं. म्हणजे तुला जन्माला आलेला मुलगा पण काय क्यूट दिसतो, दात नसतात. करेक्ट. आणि आजी पण काय क्यूट दिसते, दात नसतात. बरोबर आहे. तर ॲक्च्युली दाताचा आणि स्माईलचा संबंध पर्टिक्युलर एजमध्ये असतो. पण जर का दात खराब असतील किंवा काय प्रॉब्लेम असेल, कॅव्हिटीज असेल, काय ते काळ्या दिसतात, हिरड्यामध्ये रक्त, तोंडाला वास येत असेल, तर लोक तुझ्या समोर उभे राहणारच नाही. म्हणजे दात किती पद्धतीने महत्वाचे आहेत ना एकदम. आणि ह्या दाताचं रक्षण करणाऱ्या दंत तज्ज्ञांना ना, मला असं नेहमी वाटतं की त्यांना योग्य सन्मान नाही दिला जात. म्हणजे ना, मेडिकलला ॲडमिशन नाही मिळाली तर मी डेंटिस्ट्रीला गेलो. ते कशामुळे झालं माहिती आहे? नीट एक्झाम्स क्यूआर ॲडमिशन्स फॉर दाताला, मेडिकलला आणि डेंटिस्ट्रीला सेम प्लॅटफॉर्म ठेवला आहे. ॲक्च्युली मी गव्हर्नमेंटला पण, आमच्या काउन्सिलमध्ये पण बोललो आणि गव्हर्नमेंटला पण रिक्वेस्ट करतो की मेडिकल जर का ॲपल आहे तर डेंटिस्ट्री इज ऑरेंज. परवा पण आपले हेल्थ मिनिस्टर नड्डाजींनी पार्लमेंटमध्ये बोलले की आयुर्वेदा, युनानी, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी शुड बी इंटरकनेक्टेड फॉर ट्रान्सफर ऑफ पेशंट्स. डेंटिस्ट्री कुठे होती? डेंटिस्ट्री हेल्थ सेक्टरमध्ये येते, मेडिकल सेक्टरमध्ये येत नाही. मेडिकल अँड डेंटल आर टू डिफरंट थिंग्स. म्हणजे तर नीटमध्ये फक्त मार्क नाही मिळाले तर डेंटिस्ट्रीला जातात. आणि मी सगळ्या स्टुडंट्सना, हजारो स्टुडंट्सना मी विचारल्याचे गेले 20-21 वर्षामध्ये लेक्चर देतो.
मेडिकल का? उत्तर नाही. मग एक कोणतरी हाऊस म्हणतो की एक त्यांना रिस्पेक्ट असतो. म्हटलं मला रिस्पेक्ट नाही आता. तो डेंटिस्टला आम्ही रिस्पेक्ट जो आता आलाय त्याला आता लोक डेंटिस्टला पहिले पण जायला लागलेत. डेंटिस्टची जेव्हा तुम्हाला नीट एक्झाम घ्यायची असेल की तुम्हाला डेंटलला जायचं, त्या शुड बी वन चॅप्टर ऑन आर्ट. कारण डेंटिस्ट इज आर्ट अँड सायन्स. तर मी खरं सांगतो की मेडिकल पीपल आर इंटेलिजंट. का तर पोट असं असं करून त्यांना डायग्नोज करायला लागतं की तुम्हाला काय झालंय, लिव्हर आहे का स्प्लीन आहे का काय. डेंटिस्ट्री इज आर्ट. तुम्ही एवढूशा तोंडामध्ये एवढी कॅव्हिटी, तो जो आमचा इन्स्ट्रुमेंट फिरतो 3 lakhs per RPM, 3 लाख. म्हणजे तो जरा इकडे किंवा तिकडे गेला की तुझी जीभ पण कापली आणि गाल पण कापले. तर स्टडी हँड, आर्टिस्टिक हँड, ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांना डेंटिस्ट्रीला त्यांनी जावं डेंटिस्ट्रीला. ज्यांचा हात चांगला नाही आहे त्यांनी अजिबात जाऊ नये. सो वी कॉल, आम्हाला स्वतःला म्हणतो डेंटल सर्जन. आणि पुढचं बोलायचं झालं म्हटलं तर AI विल नेवर अफेक्ट अस. कारण AI कॅन पुट देअर फिंगर्स इन द माउथ. पण त्यांनी रोबो केला तर? रोबोवरती मी एक स्टडी करतोय आता, क्लिनिकल स्टडी चालू आहे रोबोवरती. पण रोबोवरती लाईव्ह पेशंटवरती काम करणं कठीण असतं. तो डोका असं पकडून ठेवायला लागतं. अनकॉन्शियस पेशंटवरती तू काम करू शकतोस रोबोनी. कॉन्शियस पेशंटवर कसं काम करण्याचं सगळं दिसतं. तू हल्लास की रोबो थांबतो. त्यामुळे आजच मला एका पेशंटने एका नीट एक्झाम दिल्या मुलीने मला इंस्टाग्राममध्ये विचारलं मी डेंटिस्ट्री जॉईन करू का. म्हटलं मुलींकरता डेंटिस्ट्री बेस्ट. का? इमर्जन्सी नाही. ओके, कधी प्रॅक्टिस बंद करून कधी चालू कर. मॅटर्निटी लिव्ह घे, एज्युकेशन लिव्ह घे. परत पेशंट येतातच. काय येतात पेशंट? कारण इमर्जन्सी नसते. मोलर तुझ्याकडे केला तर समोरचे दात ह्याच्याकडे करतील, हे दात माझ्याकडे करतील. पण मेडिकलमध्ये काय होतं की तू एका डॉक्टरकडे गेला त्यांना तुझं सगळं समजलं की तुझं सिस्टीम समजली, दुसरीकडे जायचं म्हणजे कठीण पडतं. आणि इमर्जन्सीला तुम्ही अवेलेबल नसाल तर डॉक्टर चेंज होतो, बदलतो. बरोबर. हे डेंटिस्ट्रीमध्ये होत नाही. त्यामुळे मुलींकरता, आणि मुली सहज आर्टिस्ट असतातच. तू कसा गेलास या शाखेमध्ये? आमच्या मयेकर फॅमिलीमध्ये डॉक्टर कोण नव्हतं. वडील असताना वडिलांनी मला सांगितलं तू शेफ व्हायचं. म्हणजे इमॅजिन कर 1969ला वडिलांना शेफ, म्हणजे तू शेफ व्हायचं म्हणून सांगायचं. त्यावेळेला शेफ म्हणजे महाराज किंवा तो बावर्ची असं समजलं जायचं. बरोबर. पण त्यांना तो विजन होता. आज शेफ म्हणजे मिशेलिन स्टार शेफ वगैरे होतात. किंवा ते बॉम्बे पोर्ट्रसमध्ये तू शेफवरती जा. ते गेले. मी SSCला असताना ना, SSCला मला मार्क पुष्कळ चांगले मिळाले. जानेवारीमध्ये गेले, एंड ऑफ जानेवारी. मार्चला एक्झाम होती. गणितामध्ये 100 पैकी 100 असे मार्क मिळाले. तर माझी फॅमिली बोलली की तू मेडिकल म्हणजे बी ग्रुप घे आणि मेडिकलला जा, आम्हाला 2 डॉक्टर पाहिजे. बरं. म्हणून मी मेडिकल, डेंटिस्ट्री, होमिओपॅथी, आयुर्वेदा, उनानी, वेटरनरी, OT, PT सगळ्याला अप्लाय केलं. बरं. डेंटल कॉलेजला डेंटल कॉलेज असते हेही मला माहीत नव्हतं. डेंटल कॉलेजला मला ॲडमिशन मिळाली सेंट जॉर्जमध्ये. ॲडमिशन मिळाल्यानंतर वडिलांचा एकच शब्द होता, तू बूट पॉलिशवाला झालास तरी नंबर 1 हो. म्हणणं काय होतं की पैसे नाही, तुझ्या फील्डमध्ये तू नंबर 1 इज मोर अचिवेबल, मोर ॲप्रिशिएबल दॅन ओनली अर्निंग मनी. बरोबर. तर म्हटलं डेंटिस्ट्रीमध्ये कॉन्सन्ट्रेट करू. दुसरं काय, वडील गेल्यानंतर हे आम्ही कमिंग फ्रॉम अ व्हेरी लो इकॉनॉमी फॅमिली, पैसे नसल्यामुळे कुठे दुसरं काय पिक्चरला जा, इकडे जा, काहीच नव्हतं. डेंटिस्ट्रीमध्ये वाहून घेतलं. बरं. पण मग आता तू जेव्हा डेंटल कॉलेजला प्रवेश केलास त्यावेळेला तुला त्यातलं काय काय आवडलं की अरे हां ही माझी ब्रांच आहे असं वाटलं का? लगाव आला का? आय स्टार्टेड लव्हिंग इट. सी, यू लव्ह अ सब्जेक्ट ओनली वेन यू आर फोकस्ड. करेक्ट. यू आर डिस्ट्रॅक्टेड, यू आर कन्फ्युज्ड. फोकस म्हणजे कसं, मी भिंगासारखं म्हणेन, तू सूर्यामध्ये भिंग पकडला तो फोकस जळू शकतो ना. हो. तसा तुझा फोकस तू काम करतो त्याच्याकडे पाहिजे. दॅट्स ऑल. बरोबर. आता आयुष्यात दुसरं काहीच करायचं नाही मला. 2 हात 32 दात तेवढेच करायचं होतं मला. त्यामुळे कॉन्सन्ट्रेट त्यामध्ये केलं. आता तू मला विचारलंस की मी हुशार होतो का मार्क? म्हटलं नाही, ॲव्हरेज. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की आमचे रिझल्ट म्हणजे सायकल कशी असते, इथे पडलं तर नापास, इथे पडलं तर पास, अशी आमची सायकल होती. पण अंडरस्टँडिंग द सब्जेक्ट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट.
कारण पास झाल्यानंतर कोणी मला विचारत नाही मार्क किती मिळाले, तू काम कसं करशील ते सांग मला. हा जो आर्टचा भाग होता ना सर्जरीचा, तो तुला आकर्षक वाटला का रे त्यावेळेला? हो, कारण मी एलिमेंटरी आणि सेकंडरी आर्टची एक्झाम्स दिल्या होत्या, तर मी स्वतः आर्टिस्ट होतो. ओके. हो, आणि समाव माझी बोटं बघशील तर दिस इज व्हेरी स्मॉल आहे. माझी करंगे तर एकदमच छोटी आहे, आणि दी स्मॉल फिंगर्स आणि व्हेरी डेलिकेट फिंगर्स तोंडामध्ये व्यवस्थित जाऊन मी गेले, त्यामुळे काम करता आलं. ओ. आणि काय माहीत नाही, देवाची देणगी म्हण की मला पेशंट जरा जरी हल्ला ते मला कळतंय, सेन्सेशन माझ्यामध्ये जातं, ती एक गोष्ट आहे. म्हणजे तू त्याप्रमाणे ऍडजस्ट करतो? हा, माझं लक्ष कुठे असतं, इथे असतं आणि तुझ्या टोकडे असतं. जरा दुखलं की तुझं असं होतं किंवा असं करतोस तर पटकन तोंडातनं सॉरी येतं, की तेव्हा पेशंटला कळतं की अरे ह्यांना कळलं. पेशंटला ओरडण्याचा भाग काय असतो की डॉक्टरला कळलं का मला दुखलं म्हणून ते ओरडतात. हो, दॅट इज द ओनली रिझन दॅट दे रिॲक्शन सिग्नल. तो रिॲक्शन कळले की मी थांबतो. दुसरी गोष्ट, जसं शेतकरी असतात ते नेहमी म्हणतात की आम्ही झाडांशी बोलतो, तसं मी सर्जरी करताना विचार करतो वाय कांट आय स्पीक विथ माय टिश्यूज. त्यामुळे सर्जरी करताना असं बिचेरी करायची नसते, त्यांना मान द्यायचा, हळू करा, हळू करा, त्यांच्याशी बोला, बाबा मी करतोय वगैरे. हा जो कम्युनिकेशन फोकस्ड आहे, दॅट मेक्स यू अ डिफरंट पर्सन देन अदर्स. म्हणजे तुम्ही फक्त कारागीर राहत नाही तर तुम्ही कलावंत होता. हां, दोन्ही होतं. दोन्ही. ती क्राफ्ट हवीच, पण त्याच्याबरोबर हा टच पण हवा. हो, आणि टिश्यूशी संवाद साधणं, हे तू म्हणालास तसं डेव्हलप करत करत तू गेला. हो, बरोबर. सो ॲज अ यंग डेंटिस्ट ना, हे सगळं तुला आकर्षक वाटत होतं, आणि चॅलेंजेस काय वाटत होते त्यावेळेला? पहिली गोष्ट म्हणजे मी विचार नाही केला की मी किती कमवणार. म्हटलं ह्या फील्डमध्ये चांगलं कसं करायचं. तर पहिली गोष्ट म्हणजे ती तुमच्यामध्ये येते, सायकोलॉजिकल गोष्ट, की पेशंट डेंटिस्टकडे कधी जातो. त्यावेळेला एवढंच होतं की दुखलं की जातो, पण दुखलं तर जातोच असं नाही आहे, गोळ्या घेऊन दुखणं थांबवतो आणि स्वतःच करतो. आता डेंटिस्ट्रीमध्ये एक असा इश्यू आहे की एखादी कॅव्हिटी असेल, तू जर का गेला नाहीस तर ती मोठी होते, गेला नाहीस तर अजून मोठी होते, गेला नाहीस तर दात असा तुटतो. तर देर इज नो सेल्फ क्युअर्स. त्याच्याकरता तुला दाताच्या डॉक्टरकडे जायलाच लागतं. तर एवढं लवकर जाल तेवढं बरं, खर्च पण कमी. हो. मी त्यावेळेला डेंटल कॅम्प्स करायचो, दुसरं काय काम नाही. डेंटल कॅम्प्स, रोट्रॅक जॉईन केलं, कारण वडील गेल्यानंतर मी NSS जॉईन केलं होतं. बरं. मग ती एक गोष्ट महत्वाची आहे. पहिला जॉब NSSचा होता MGM हॉस्पिटलमध्ये परळला, आणि मला ज्या टेबलावर ते चित्रे मॅडमनी बसवलं, त्या टेबलावरचं प्लेकार्ड अजूनही मी म्हणजे तू कपाळावर लावल्यासारखा प्लेकार्ड आहे तो प्लेकार्डवरती लिहिलं होतं, मे आय हेल्प यू. तर मे आय हेल्प यू हा शब्द मी अजूनही वापरतो. हाऊ कॅन आय हेल्प यू. खुर्चीवर कोण बसला तर मी विचारत नाही तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे, हाऊ कॅन आय हेल्प यू. तर ते संस्कार पुढे गेले. आणि डेंटल कॅम्प कशा करतात की इफ यू कॅन मेंटली कन्व्हिन्स पुअरेस्ट ऑफ पुअर पर्सन द इम्पॉर्टन्स ऑफ डेंटिस्ट्री, करेक्ट, यू कॅन कन्व्हिन्स एनिबडी इन द वर्ल्ड. ते शिकलो पहिलं. आणि मग प्रॅक्टिस चालू केलीस? नाही, मी 5 वर्ष उशिरा प्रॅक्टिस, म्हणजे आय वॉज द लास्ट वन टू स्टार्ट प्रॅक्टिस. का तर मला मुख्यतः लोकांच्या गरजा समजून घ्यायच्या होत्या, आणि प्रॅक्टिसमध्ये सॉफ्ट स्किल्स जे मला आत्ता समजतं, त्यावेळेला सॉफ्ट स्किल हा वर्ड नव्हता. हो. त्यावेळेला कसे डॉक्टर बोलतात, काय बोलतात, त्याचं काय, तर हे मेंटल जे सायकोलॉजिकल इफेक्ट असतो तो मला बघायचा होता. त्यामुळे मी लोकम करत गेलो. लोकम म्हणजे काय, डॉक्टर नसेल तर काम करायचं. कुलाब्याला पण केलं, विक्रोळीला पण केलं, मुलुंडला पण केलं, सगळीकडे लोकम करत गेलो. बरं. त्यामुळे तिकडच्या लोकांशी कळलं. पण नंतर एक डॉक्टर मला असा भेटला, तो माझा मेंटर आहे, डॉक्टर बन्साली, फोर्टमध्ये. मी पोस्ट ग्रॅज्युएट करत असताना त्यांच्याकडे जायचो. जेव्हा मी विचार करत होतो की मला 1,000 रुपये महिन्याला कमवायचे, तो माणूस दिवसाला 2,500 ते 3,000 रुपये कमवायचा. बरं. अरे म्हटलं डेंटिस्टमध्ये पैसे पण आहेत, तर कुठे आहेत ते? तर तू एथिकली काम केलंस, व्यवस्थित काम केलंस, लोक पैसे देतात. हे माझ्या डोक्यात शिरलं. म्हटलं नाही, मला काहीतरी वेगळं करायचं आहे. म्हणून आमची एक छोटी जागा होती हिंदमाताला, परळला. म्हटलं इथे ना मला प्रॅक्टिस चालू करायची. आईला बोललो, कुठे करायची? मग केम्स कॉर्नरला.
म्हणजे सगळे मलबारील वगैरे सगळे लोक माझ्याकडे येतील. बुक केली ओम चेंबर्समध्ये बरं 1981ला. पण नंतर विचार केला तिकडचे सगळे लोक विलिंग्टन क्लबवाले, CCI वाले, बॉम्बे जिमवाले, मी हिंदू कॉलेजला चाळीतला मुलगा गोट्या खेळणारे, गिल्ली दांडू विटी दांडू खेळणारा, त्यांच्याशी बोलणार काय? कारण बोलणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हटलं नको बाबा. दादरला चालू केली प्रॅक्टिस. जागा मिळाली लकीली दादर TT सर्कलला, तिकडे चालू केली आणि प्रॅक्टिस चालायला लागली. हो. पण पहिली सेक्रेटरी कोण होती माझी आई. आणि मला प्रॅक्टिसला पैसे नव्हते त्यामुळे मी पॉलिक्लिनिक चालू केलं. आई सेक्रेटरी होती. आई 3 महिन्यात मला बोलली की संदेश लोक तुझ्याबद्दल बोलतात. म्हटलं काय बोलतायत? म्हटलं तू महाग आहेस. लोक 25 रुपये चार्ज करतात, मी 30 रुपये चार्ज करतो. काम कसं आहे? काम चांगलं आहे. म्हटलं काय हरकत नाही, मला पैशाची गरज नाही. लोकांना नंतर कळेल की ह्याचं काम चांगलं आहे, म्हणजे ते नंतर यायला लागतील. आणि तसंच झालं. आणि असं करत करत पहिली 5-6 म्हणजे तू सुरुवात केलीस 82ला आणि 5-6 वर्षात एकदम छान प्रॅक्टिसचं बस्तान बसलं. पण कसं बसलं? तेच करण्याचा कंटाळा आला. अगदी बरोबर. दात काढणं, चांदी भरणं, साफ करणं, डेंचर देणं. आणि त्यावेळेला मग एका प्रसंगाने तुझ्या करिअरची दिशा बदलली. प्रसंग म्हणजे हे पुस्तक. हे चेंज युअर स्माइल नाही, चेंज युअर करिअर झालं माझं. आणि हे पुस्तक मला वाटतं तू 1988ला दिलंस. हो. आणि मी तुला हे पुस्तक दिलं कारण तू माझ्या पत्नीच्या दातांचं काम केलंस आणि मित्र म्हणून तू काय माझ्याकडून पैसे घेतले नाही. एस्थेटिकली केलं ते काम. एस्थेटिकली काम केलं. तर मग काय करावं म्हणून मी पुस्तकं घ्यायला डेंटिस्ट्रीच्या आपल्या बुक डेपोत गेलो, भालानी बुक डेपोला. आणि हे पुस्तक मी घेतलं कारण मी असा विचार केला की अरे ह्याच्यात फोटो खूप आहेत. मला तेवढंच कळत होतं डेंटिस्ट्रीमधलं. तेव्हा मला माहित नव्हतं की हे पुस्तक तुझ्या हातात आल्यावरती तुझ्या करिअरचा मार्ग एवढा बदलणार आहे. माझा नाही, अख्ख्या देशातला करिअर मार्ग बदलला. का तुला सांगतो? कारण हे पुस्तक लिहिणारा जेव्हा रोनाल्ड गोल्डस्टाईन आहे, हा अटलांटाचा आहे. तू पुस्तक दिल्यानंतर मी याला कसा तरी कॉन्टॅक्ट केला कारण माझे भाऊ अमेरिकेला होते, मी पण अमेरिकेला जाणार होतो. म्हणून मी ओरल पॅथॉलॉजी केलं. आय डिड द रिसर्च ऑन ओरल कॅन्सर आणि आय डिड द रिसर्च ऑन डायग्नोस्टिक टूल ॲज अ NMR. टुडे त्याला MRI म्हणतात. आणि TIFRने मला बोलवलं 4 वेळा आपण MRI प्रूव्ह करू. त्यावेळेस पैसेच नसल्याने माझा हात चांगला असल्यामुळे मी प्रायव्हेटमध्ये गेलो. तिकडे गेलो. डॉक्टर चौगुले, कस्तुरी रंगन त्यांनी मला बोलवत होते. एनिवे ह्यांना मी अटलांटाला कॉन्टॅक्ट केलं आणि त्यावेळेला मी डेंटल असोसिएशनला पण काम करत होतो. डेंटल असोसिएशनचा सेक्रेटरी, प्रेसिडेंट मुंबईचा. प्रॅक्टिस नसली तरी सोशल वर्क करायचो. तर मला मग एक पहिलं कॉन्फरन्सचं कळलं 1988 साली सप्टेंबरमध्ये बॉस्टनला. बरं. माझे पैसे पण नव्हते. मी माझ्या भावाच्या मित्राकडे राहिलो. स्लिपिंग बेड, ते बोलले की स्लिपिंग बेडवरती झोपायला लागेल. स्लिपिंग बेडवरती झोपायचो. ते रात्री ते झोपले की मी आतमध्ये यायचो आणि झोपायचो. ते उठण्याच्या आधी उठून गुंडाळ करून आंघोळ करून रस्त्यावरती 7 वाजता. असं मी बॉस्टनला ते कॉन्फरन्स पहिलं मी अटेंड केलं. आणि त्यामध्ये मला कळलं की जगामध्ये पहिलंच कॉन्फरन्स होतं एस्थेटिक डेंटिस्ट्रीचं. अमेरिकन अकॅडमी ऑफ एस्थेटिक डेंटिस्ट्री वॉज ओपन टू द होल वर्ल्ड. त्यामुळे जॅपनीज, कोरियन, कॅनेडियन, इंग्लिश सगळे पहिल्यांदाच आले होते आणि मी एकटा इंडियन होतो. आणि लंच टाईमला मला त्यांनी विचारलं एकाने, इंडिया युअर कंट्री सो पुअर. मला असा राग आला. मी त्यांना बोललो देर इज अ डिफरन्स बिटवीन युअर मनी अँड माय मनी. दे सेड व्हॉट? म्हटलं युअर मनी इज इन प्लास्टिक, माय मनी इज इन पेपर, कॅश. देर आर मोर मिलियनर्स इन इंडिया देन इन युअर कंट्री, but they don't know how to spend. They don't know where to spend. The moment aesthetic dentistry becomes prominent, they understand the meaning of aesthetic dentistry. They understand the importance of aesthetic dentistry. India is the future. असं करून मी शिकलो. शिकल्यानंतर जे स्पीकर्स मला आवडले त्यांना मी इंडियामध्ये इन्व्हाइट केलं. खिशात पैसे नव्हते. बरं. या तर दुसरा मेंटर माझा डॉक्टर गॉर्डन क्रिस्टन्सन फ्रॉम सॉल्ट लेक सिटी. सगळे मला सांगत होते की नाही मला 2 बिझनेस क्लास पाहिजे, माझ्या बायकोला यायचं, माझ्या गर्लफ्रेंडला यायचं, माझ्या सेक्रेटरीला यायचं. हाच एक डायरी काढली. 89 फुल, 90 फुल, 91 मे, 92, 7 to 13 जून आय विल बी इन इंडिया. आणि मी त्याला फक्त इकॉनॉमी क्लास तिकीट वगैरे. ताज कंटिन्युइंग एज्युकेशन प्रोग्राम म्हणून ताज हॉटेल्स करायचे, मी त्यांना मदत करत होतो. बरं. त्यांनी मला एक लेटर दिलं की तू कोणालाही बोलव, आम्ही होस्ट करू. म्हणून मी त्यांना बोलवलं आणि ते आले. त्यानंतर डेंटिस्ट्री सगळी चेंज झाली. मग 91 साली मग मी अकॅडमी फॉर्म केली.
एस्थेटिक डेंटिस्ट्री, काउन्सिलच्या प्रेसिडेंटने एन्डॉर्समेंट दिली. ह्या पुस्तकामध्ये एस्थेटिक डेंटिस्ट्री म्हणजे काय माहिती आहे? हां, ते सांगता. हां, ते म्हणजे प्रत्येक ब्रांच आमचा जो आहे 8 ब्रांचेस आहेत, त्यामध्ये ओरल पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी काढ बाहेर. बाकीच्या ब्रांचमध्ये एक चॅप्टर एस्थेटिकवरती असतो. आपण चांदी भरतो त्या ब्रांचमध्ये टूथ कलर फिलिंग्स ते आले. आपण डेंचर बनवतो किंवा आपण ब्रिज बनवतो, त्यामध्ये सिरॅमिक आलं की विच मॅचेस द कलर ऑफ द टीथ. गम सर्जरी करतो ती पण पेरिओ एस्थेटिक्स किंवा ऑर्थोग्नॅटिक सर्जन जॉ पुढे आहे, छोटा जॉ आहे त्यात पाठी घालतो. तर ह्या सगळ्या ब्रांचमध्ये एक चॅप्टर एस्थेटिक, द कॉम्बिनेशन ऑफ ऑल द ब्रांचेस इज एस्थेटिक डेंटिस्ट्री. एस्थेटिक म्हणजे ते अतिशय नेटकं दिसलं पाहिजे. येस. आणि आज त्यावेळेला एस्थेटिक डेंटिस्ट्री वेगळी ब्रांच होती. आज डेंटिस्ट्री हॅज बिकम एस्थेटिक. म्हणजे एनिथिंग आय डू इन युअर माउथ हॅज टू लुक नाईस. करेक्ट. कॅन यू टेल अ जनरल सर्जन टू डू अपेंडिक्स ऑपरेशन एस्थेटिकली? नो. पण तोंडामध्ये एस्थेटिक पाहिजेच ना. पाहिजे. दिसतं ते दिसतं. बरोबर. त्यामुळे जनरल डेंटिस्ट्री हॅज बिकम एस्थेटिक डेंटिस्ट्री. म्हणजे तो अप्रोच आला. लोकांना कळलं की दात दुखत नसताना सुद्धा आपण काहीतरी करू शकतो. म्हणजे मला त्याची उदाहरण. आता दात थोडे वेडेवाकडे, मला दुखत नाही आहेत पण दात वेडेवाकडे, ते सरळ करायचे आहेत. डिस्कलर दात आहे, तर कलर चेंज करायचा आहे. यु नो ऑल दिस फॅक्टर्स स्टार्टेड कमिंग इन बिकॉज आता दुखणं नाही, मला चांगलं दिसायचं. म्हणजे ते सौंदर्याशी असलेलं नातं पुन्हा एकदा प्रकाशात आलं. आणि सर्वात जास्ती प्रकाशात कधी आलं? दिस वॉज द बिगिनिंग ABC ऑफ एस्थेटिक डेंटिस्ट्री. सेंटेन्सेस कधी झाले? 1992ला एका पेशंटचं, सुंदर पारसी मुलगी होती, समोरचा दात तुटला होता. ती आली होती इथे दुखतं म्हणून. तर मी तिला बोललं हे काय? नाही दुखणार म्हणून. हे बघा, मी हे बघितलं आणि नंतर बघता बघता मॉकअप केलं. दाताला काय दुखत नाही ना. मी आपलं तोंड तिचं वरती होतं, मी खांदा इन्स्ट्रुमेंट काढलं, असं काही मॉकअप करून त्या मिरर हातात दिला, तो दात सरळ केला. तिने बघितलं, चिवले वाव, आणि पटकन मी काढून टाकला. त्यामुळे तिला बिफोर आफ्टर दिसलं. त्यामुळे ती मला बोलली की डॉक, आय वॉन्ट टू डू इट. मी तिला बोललो आणि तिला मी चार्ज केलं नाही. ह्या ज्या गोष्टी माझ्या हातून होत गेल्या त्याला आज लोक मार्केटिंग म्हणतात. मी चार्ज नाही केलं. का चार्ज नाही केलं? सुंदर दिसणारी मुलगी, सगळ्यांच्या लक्षात आलं होतं जो दात अर्धा तुटलेला आहे, तो आता सरळ कसा केला, कोणी केला? तर तसंच झालं. ती लकीली टाइम्स ऑफ इंडियामध्ये काम करत होती. तिची जी मैत्रीण होती नीता असनानी, तिचं नाव रोक्साना होतं, नीता असनानी. शी वॉज वर्किंग विथ प्रदीप गुहा. ती माझ्याकडे आली. ती आल्यानंतर तिने प्रदीप गुहाला सांगितलं. प्रदीप गुहा वॉज इन्चार्ज ऑफ फिल्मफेअर अवॉर्ड्स अँड मिस इंडियाज. बरं. तर 92ला मधू सप्रे हरली होती, कारण तिला ट्रेनिंग नव्हते, दात जरा असे होते त्यावेळेला. तर मी त्याच्या असे, डेंटिस्ट काय करतो, तुझं तोंड उघडं असेल ना तर मी काय पण बोललो तुला ऐकायलाच लागतं आणि यू कॅन्ट बॅक आन्सर मी. तर मी त्याच्या तोंड कानामध्ये सांगत होतो, समथिंग कॉल कॉस्मॅटिक डेंटिस्ट्री, समथिंग कॉल एस्थेटिक डेंटिस्ट्री, त्याच्याने असं होतं तसं होतं. तर सगळं त्याने ऐकलं. मग 93ला त्यांनी पहिली पेशंट दिली मला. त्यावेळची मिस इंडिया होती नम्रता शिरोडकर. 94ला ऐश्वर्या, सुष्मिता वगैरे त्या सगळ्या होत्या. पण 95ला मनप्रीत ब्राडचं मी स्माईल, तो मला बोलला की संदेश, शी सुपर एक्सेप्ट फॉर अ स्माईल. तर 3 महिने मी तिच्या दातावरती वेगवेगळ्या ब्रांचेस ऑफ डेंटिस्ट्री वापरून मी केलं. तर तिला निकी बेदी, कबीर बेदीची बायकोने इंटरव्ह्यू घेतला. तिने, आय हर्ड दॅट यू आर डुईंग समथिंग टू युअर टीथ. शी सेड, नो आय हॅड विजडम टूथ प्रॉब्लेम. ते आल्यानंतर म्हणलं, मनप्रीत, वाय डिड यू टेल हर दॅट ओनली विजडम टूथ? आय डिडंट नो व्हॉट टू से. आय सेड, यू डिझाईन युअर क्लोथ्स? शी सेड, येस. यू डिझाईन युअर हेअरस्टाईल? आय सेड, येस. आय वॉज डिझायनिंग युअर स्माईल. शी सेड, स्माईल डिझायनिंग. तर तो शब्द 95 साली इंडियामध्ये आला, स्माईल डिझायनिंग. सो यू डोंट हॅव टू टेल व्हॉट आय हॅव डन, आय एम डिझायनिंग द स्माईल. स्माईल डिझायनिंग इज अ ग्लॅमरस टर्मिनॉलॉजी फॉर ट्रीटमेंट प्लॅनिंग. पण ह्याचा उपयोग फक्त सेलिब्रिटीनाच होतो असं नाही ना रे? नाही. हे जेव्हा मी केलं तेव्हा बॉम्बे टाइम्समध्ये माझं नाव यायला लागलं. मॅन बिहाइंड मनप्रीत स्माईल वगैरे प्रत्येक वेळा यायला लागलं. मग मनोहर पिंगळेंनी माझे प्रोग्राम्स केले. तर माझ्याकडे
त्यावेळेला लालबाग परेड वॉज लो इकॉनॉमी, आता म्हणजे हायेस्ट झाली आहे. एक पालक आले आपल्या मुलीला घेऊन, दातमध्ये एवढी फट होती. ते बोलले हिचं स्माईल करा. बघितलं म्हटलं हो ह्यांना थोडा खर्च आहे. ते बोला किती खर्च होईल? तर म्हटलं 10,000 रुपये होतील. करा. बरं, हिच्या लग्नाकरता मी 2 लाख रुपये बाजूला ठेवले आहेत. 10,000 खर्च करून तिची जर का स्माईल चांगली तिला मुलगा चांगला मिळेल. म्हटलं कसा आउटलुक होता त्यांचा. एअर हॉस्टेस यायला लागले की त्यांची स्माईल चांगली दिसत नाही. एक्झिक्युटिव्ह, फ्रंट डेस्क पीपल असे सगळेच यायला लागले आमच्याकडे हळूहळू, की ज्यांना स्माईल चांगली पाहिजे होती. वन इन्सिडन्स विच विल शॉक यू, विच शॉक मी ऑल्सो. एक आंधळी बाई आली. बरं. शी सेड आय वॉन्ट टू डू द स्माईल, आय हर्ड अबाउट स्माईल. तर यू वॉन्ट टू डू द स्माईल? शी सेड आय सिट ॲट द रिसेप्शन ब्लाइंड असोसिएशनच्या इकडे मी रिसेप्शन. लोक मला बघतात की लोक मला बघतात तर माझी स्माईल चांगली पाहिजे. मला दिसत नसली तरी माझी स्माईल चांगली पाहिजे. तर एका ठिकाणी तिला तो इंटरनल कॉन्फिडन्स पाहिजे होता की लोक मला ॲप्रिशिएट करतील. ह्याचा अर्थ असा की वेन यू डिझाईन द स्माईल यू आर ऑल्सो डिझायनिंग पर्सनॅलिटी. येस. पण तू एके ठिकाणी फार काळ रमत नाहीस, म्हणजे तुला काहीतरी नवीन हवं असतं नाही का? पुढचं नवीन काय मिळालं तुला? तू कॉन्फिडन्स बद्दल बोललास ना, ते एक टुडे आय विल से स्माईल डिझाईन इज नॉट कॉस्मॅटिक. ओके, स्माईल डिझाईन इज गिव्हिंग कॉन्फिडन्स. करेक्ट. स्माईल इज बियॉन्ड पिंक अँड व्हाईट. येस. पिंक अँड व्हाईटच्या पलीकडे आहे. तर कॉन्फिडन्स कुठे दिसतो माणसाचा? डोळ्यामध्ये दिसतो. करेक्ट. अँड वेन यू डू 100% स्माईल, स्माईल इज अ कर्वेचर. इफ यू जॉईन बोथ द कर्वेचर, ते डोळ्यामधनं पास होतात. ओके. त्यामुळे वेन यू डू 100% स्माईल, देन यू गेट कर्वेचर. करेक्ट. तर दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ स्माईल. दुसरं, स्माईल इज इन द माइंड. अगदी बरोबर. कारण वेन यू आर हॅपी विथ द सेम पिंक अँड व्हाईट यू स्माईल, दॅट इज हॅपी स्माईल. वेन यू आर नर्वस, पिंक अँड व्हाईट इज द सेम, बट युअर आईज टेल मी यू आर नर्वस. करेक्ट. अँड वेन यू गो फॉर कंडोलन्स, येस, तेव्हा पण तू स्माईल देतोस. पिंक अँड व्हाईट सेम, बट दॅट्स अ सॅड स्माईल. येस. तो स्माईल इज हिअर ऑल्सो. करेक्ट. सो दॅट कॉम्बिनेशन ऑफ माइंड, म्हणजे तो कॉन्फिडन्स आला तर तू वेगळी स्माईल देशील. वेगळं स्माईल देणार. आता तुझ्या प्रश्नाकडे, 2003च्या चेअरमॅन स्पीच ऑफ विप्रो अली प्रेमजींनी लिहिलं होतं, वन शूड चेंज वेन देर ॲट द पीक. कारण पीक नंतर यू आर आयदर प्लॅटो ऑर यू कम डाऊन. बरं. सो यू टू गो अप, यू चेंज अँड देन गो अप अगेन. म्हणून 1999 साली मी बॉस्टनला गेलो. मला असं ऑब्झर्व करून शिकायच्या सवय आहे. तर गेलो तर माझे डॉक्टर नौशीर मेहता बॉस्टनला दोस्त होते. तर दे वर ट्रीटिंग पेशंट्स, इथे दुखतंय, इथे दुखतंय, इथे दुखतंय, इथे दुखतंय. मी म्हटलं अरे मला पण स्पॉन्डिलिसिस म्हणून डॉक्टर इंगळेकर तुमचे ठाण्याचे आपले, ते माझ्याकडे पॉलिक्लिनिकमध्ये होते. तर मला सांगितलं तुला स्पॉन्डिलिसिस झाला आहे. मग ट्रॅक्शन बिक्शन घेतलं आणि ठीक झालं होतं. पण मग त्यांना म्हटलं की मला काय झालं आहे? तर इट सिम्स आय क्लेंच माय माउथ ॲट नाईट. टेन्शन असेल तुम्ही क्लेंच करता. क्लेंच म्हणजे युअर मसल्स आर ॲक्टिंग. तर त्यांनी मला तपासलं आणि त्यांनी मला एक स्प्लिंट म्हणून दिलं वापरायला. सो दॅट डिपार्टमेंट वॉज टेम्पोरोमॅन्डिब्युलर डिसऑर्डर डिपार्टमेंट, TMJ, ओरोफेशियल पेन. टेम्पेरो मॅन्डिब्युलर जॉईंट. आणि त्याला रोग असतो तो TMD, टेम्पोरोमॅन्डिब्युलर डिसऑर्डर, की त्याच्याने मसल्सचा पेन, इकडचा पेन इकडे, इकडनं पाठी इकडे, इथे नेकला आणि इथे मसल्स. ओ. तर ते घातल्यानंतर माझं पेन गेलं, मला झोप यायला लागले व्यवस्थित. मग मी 2000ला गेलो. 2001 9/11 झालं, माझे असिस्टंट तिकडेच होती. मी 2 दिवस आधी आलो. 2002, 2003 असं मी स्वतःहून जायचो आणि 2-2 आठवडे शिकायचो आणि इथून एक्सपेरिमेंट करायचो. कारण ट्रीटमेंट वॉज नॉन इन्व्हेजिव्ह, नॉन मेडिसिन. इट इज लाईक अ स्पेक्स. मी काहीतरी वापरायला देतो तुम्हाला. इथे स्पेक्स घातलं, नाकाला काय नाही, डोळ्याला काय नाही, कानाला काय नाही. मी दाताला काही करत नाही, नाही आवडलं तर बाजूला ठेवून दे. बरेच चांगले रिझल्ट मिळत झाले. मग 2004ला डीन माझ्याकडे आले होते. मी मिस वर्ल्डला इंट्रोड्यूस वगैरे केलं होतं. मी त्यानंतर अमेरिकेला गेलो होतो. त्यांचं डिस्कशन चाललं होतं. यू शुड बी ॲट द राईट टाईम, ॲट द राईट प्लेस फॉर द राईट मोमेंट. मी डीनला 11:30ला भेटणार होतो. ते बोलले ट्रस्टी आलेत, मी 1:30ला डिपार्टमेंटमध्ये येऊन भेटतो. म्हटलं ठीक आहे.
डिपार्टमेंटमध्ये आले तर डॉक्टर मेहता मिसेस मेहता आणि ते गप्पा मारत बसले की करिक्युलम इज फायनलाइज फॉर MS. 5 स्टुडंट्स मिळाले, 2 कॅनडा, 1 इटली, 1 विस्कॉन्सिन, 1 फ्लोरिडा, अजून 1 स्टुडंट पाहिजे. मी हात वरती केला. तर माझ्याकडे बघितलं, मला बोलले वाय यू आर डन सच अ गुड प्रॅक्टिस तुमची आहे कॉस्मॅटिक, वाय यू वॉन्ट दिस. आय सेड आय वॉन्ट टू इंट्रोड्यूस दिस सब्जेक्ट इन इंडिया. जर का माझं पेन गेलं, भारतामध्ये किती लोक असेल त्यांना हे दुखणं असेल, तर मला हा सब्जेक्ट इंट्रोड्यूस करायचा आहे. आय मे नॉट प्रॅक्टिस कम्प्लिटली बिकॉज माझा हात कॉस्मॅटिकमध्ये माझं नाव तिकडे झालं, इथे नाव व्हायला वेळ लागेल, पण मला इंट्रोड्यूस केल्यानंतर लोक शिकतील आणि दुसऱ्यांचं पेन रिलीव्ह करतील. बरोबर. म्हणून मी TMD इंट्रोड्यूस केलं. वेन आय जॉईंड माय मास्टर्स कोर्स आय वॉज 51. आय ग्रॅज्युएटेड वेन आय वॉज 54. हो. इमिग्रेशनवाल्याने विचारलं वाय हॅव कम, त्याचं ग्रॅज्युएशन, हुज ग्रॅज्युएशन, म्हणजे माय ग्रॅज्युएशन. तो माझ्याकडे बघायला लागला, म्हणजे माझं कार्ड काढून दाखवलं, PG स्टुडंटचं कार्ड. तर मी शिकलो ह्याच्याच करता की इथे सब्जेक्ट इंट्रोड्यूस करायला. आता मी TMD करतो. मग मी अजून एका असोसिएटला ती मला विचारत होती काय करू, तिला तू हे कर. मग तिने ओरोफेशियल पेन स्लीप ॲपन्या केलं. तर नाव वी वर्क टुगेदर आणि शिकायचा प्रयत्न केला, कॉन्फरन्स करतो. आता बरेच लोक हळूहळू करायला आलेत. पण वन हॅज टू बी केअरफुल ऑफ गेटिंग स्ट्रेट अवे इन टू इन्व्हेजिव्ह ट्रीटमेंट. नॉन इन्व्हेजिव्हला काळ बदलत होता, टेक्नॉलॉजी बदलत होती. मग तुला एका टेक्नॉलॉजीने भुरळ घातली, ते काय होतं? 2016ला मला कॉन्फरन्स होतं, सिल्वर जुबली ऑफ एस्थेटिक अकॅडमी, माझी अकॅडमीची फॉर्म केली होती. तर मी माझ्या कॅनेडियन मित्राला बोललो, सगळ्यांना बोलतो, बोलले की एक डिजिटल डेंटिस्ट्री म्हणून आलेली आहे. बरं. मग तिकडे बादनला त्या बाईला भेटलो, तिला इन्व्हाइट केलं आणि डिजिटल डेंटिस्ट्री मी इंडियामध्ये इंट्रोड्यूस केली 2016ला. ते काय असतं? डिजिटल डेंटिस्ट्री म्हणजे आम्ही स्कॅन करतो. आता एक असा कॅमेरा असेल असा, तर आम्ही पहिल्यांदा माप घेतो कॅप करण्याकरता, बरोबर आहे. तर आम्ही हे स्कॅन करतो, स्कॅनवरती स्क्रीनवरती ते स्कॅन येतं, त्याचं 3D प्रिंटिंग करतो आणि तोंडामध्ये माझ्याकडे ते मशीन आहे बँड्राला, 1 तासात तुझी कॅप करून देतो तुला. ते टेक्नॉलॉजी आली आहे नवीन. तू AI बद्दल आपण बोलतो ना, ते टेक्नॉलॉजीमध्ये येईल हे सगळं. तर कॅप करणं, इम्प्लांटला तुला बोन कुठे आहे, हाड कुठे आहे, तर त्या हाडप्रमाणे ते टेक्नॉलॉजी करायची. तर ते करण्याकरता ते 3D आम्ही वापरतो. तर आता 3D आणि टेक्नॉलॉजी, डिजिटल टेक्नॉलॉजी आलेली आहे. पण माझं एक लेक्चर आहे, इज स्माइल डिझाईन आर्ट, सायन्स और टेक्नॉलॉजी. यू शुड नो आर्ट अँड सायन्स फर्स्ट, देन यू यूज टेक्नॉलॉजी ॲज अ गाईडलाईन्स प्रॉपरली. सो टेक्नॉलॉजी इज ओनली फॉर ऑब्जेक्टिव्हिटी, फिटिंग वगैरे. एस्थेटिक्स इज अन आर्ट. बरोबर. इट कॅन बी टेक्नॉलॉजी. लोक आता दाखवतात इंस्टाग्राममध्ये ही स्माईल, ती स्माईल, ती स्माईल. अरे म्हटलं, ही स्माईल जर का तू टेक्नॉलॉजीने जर का केली असेल तर असे 50 लोक तुला दिसतील. हे डेंचर दातासारखे झाले. डेंचरचे दात कसे साचा बनवलेला असतो तसे सगळ्यांच्या तोंडामध्ये जातात. त्याला इमोशन्स नसतात. डिजिटलला आपण जेव्हा हाताने करतो त्याला इमोशन्स येतात. तसं ते इमोशन्स यायला पाहिजे. बरं. मग आता या डिजिटल डेंटिस्ट्रीचे खूप मोठे परिणाम होणार आहेत भविष्याच्या काळात. हो, त्यामध्ये पण मी डेंटिस्टना तेच म्हणतो की डिजिटल डेंटिस्ट्री कोणाच्या बेनिफिट, कोणाच्या फायदा करता तू घेतोयस. पेशंटचा फायदा करता असेल तर घे, तुझ्या आणि टेक्निशियन का फायदा असेल इज नॉट फेअर. बरोबर आहे. तर त्याच्याकरता डिजिटल डेंटिस्ट्रीचा फायदा एवढाच असतो की मॅन्युअल जे स्वतः हाताने करण्याच्या ज्या चुका असतात, फॉर एक्झाम्पल कॅप करताना आम्हाला वॅक्सचं पॅटर्न बनवायला लागतं. टेक्निशियन सकाळी लवकर आला, वॅक्स पॅटर्न चांगलं केलं, दुपारी बायकोची बांधलं, हात वेगळा झाला, ते फिटिंग नाही बसणार की झाले प्रॉब्लेम. पण ते मशीनला काय फिटिंगचं ते काय कसलं काय कळत नाही, ते आपलं फिटिंग बरोबर करत बसतं. तो फिटिंग करता हे फार चांगलं आहे. थ्रू ऑल दीज 25-30 इयर्स, या 25-30 वर्षाच्या कालखंडात तू स्वतःला एका पद्धतीने काळाबरोबर ठेवत गेलास, नवीन गोष्टी इंट्रोड्यूस करत गेलास. हे करत असताना तुला म्हणजे प्रॅक्टिस, त्याच्यानंतर नवीन गोष्टी इंट्रोड्यूस आपण करतोय म्हणजे ट्रेनिंग म्हण, लेक्चर्स म्हण, कॉन्फरन्सेस म्हण, हा भाग आणि रिसर्चचा भाग, हे सगळं तू ॲज अ प्रोफेशनल कसं मॅनेज केलंस? देवाने सगळ्यांनाच 24 तास दिलेत. जॅपनीज असो का अमेरिकन असो का देशी असो,
ते 24 तास कसे वापरायचे हा फार महत्त्वाचा आहे. ह्यामध्ये माझ्या बायकोचा आणि माझ्या फॅमिलीचा हात फार होतो. 54 पैकी 42 आठवडे मी लेक्चर द्यायला जातो विकेंड्सला. आता तर गेल्या आठवड्यात मी हैदराबादला प्रॅक्टिस चालू केली नवीन. म्हणजे मी एका क्लिनिकमध्ये काम करतो पण प्रॅक्टिस हैदराबादला पण जातो. माझ्या बायकोला पहिल्यापासून कळलं की हा पॅशनेट आहे. माझी बायको इज BCom LLE CA CS. ती आज जर का नोकरी केली असते तिने तर ती शी वुड हॅव बीन इन समवेअर. पेप्सिकोची ती होती तशी ती आणखीन कुठची झाली असती. पण जेव्हा तिने बघितलं की मी फार ह्याच्यामध्ये तर तिने नोकरी सोडली आणि मुलींकडे लक्ष दिलं. पण तिची पार्टनरशिप चार्टर्ड अकाउंटिंग फर्ममध्ये काम चालू आहे. तर तिच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा ती मला कधी अडवलं नाही. काय काय वेळा ती पण येते वगैरे. पण मला अजूनही आठवतं 2011ला माझ्या मुलीला लंडनला शिकत होती. तर लंडनला तिला घर मिळत नव्हतं. तर माझ्या मित्रांनी त्याचं घर दिलं आणि ती त्याच्या घरी राहत होती. तेव्हा ती मला 2 बेडरूमचं हॉल अपार्टमेंट होतं. पप्पा मला आता कळलं की माझ्या 7व्या वाढदिवसाला तू घरी नव्हतास. तू डेंटिस्ट्रीमध्ये काहीतरी करत होतास. त्या डेंटिस्ट्रीचा फायदा मला आज झाला कारण तुझ्या पेशंटनी हे घर मला दिलं. त्यामुळे फॅमिलीबरोबर वेळ घालवणं हे इमोशनली बरोबर आहे. पण आपण इकॉनॉमिकली बॅकवर्ड असल्यामुळे पाठणं वरती यायचं आपल्याला जे लागतं आज त्यांना जे फायदे मिळतात तर ते कॉम्बिनेशन आहे. ते तुम्हाला फॅमिली पाहिजे का तुम्हाला पुढचे आयुष्य चांगलं पाहिजे. तर दोन्ही मी करत गेलो. मला दुसरं हॉबी काही नाही आहे. कोणी मला आठवतं आहे की ॲलेक पदमसीने एका वर्कशॉपमध्ये सगळ्या CEOचा वर्कशॉप होता की स्ट्रेस ब्रेकिंग वर्कशॉप होता नेपाळला की तुम्ही स्ट्रेस ब्रेकर म्हणून काय करता. तर कोण गोल्फ खेळतं, कोण गाणं गातो, कोण येतं. ते मला विचारलं तर मी म्हणून मी लेक्चर देतो. पण दॅट्स युअर प्रोफेशन. म्हटलं ॲलेक यू आर अन आर्टिस्ट राईट. यू आर ॲडव्हर्टायझिंग बट युअर हॉबी इज ड्रामा विच इज ऑल्सो ॲन आर्ट ना. त्यामुळे इट्स अ डिफरंट पार्ट ऑफ आर्ट. तसं मला लेक्चर द्यायला आवडतं. आणि लेक्चरचा एक फायदा असा असतो की लेक्चर देताना 2 लोक शिकतात. एक देणारा आणि एक ऐकणारा. बरोबर. त्याने एखादी टॉपिक घेतला की मी नवीन शिकतो. मी टॉपिक नेहमी नवीनच देतो की मला अभ्यास करायला लागतो. अभ्यासाचा फायदा पेशंटच्या तोंडात होतो. बरोबर बरोबर. ते असं केलं आणि एका मुलीला डेंटिस्ट केलं. आणि तिला डेंटिस्ट कसं केलं तर मला कोणीतरी विचारलं. म्हटलं मी विचार करत होतो की गायकाचा मुलगा गायक का होतो. कारण तो 24 तास राग ऐकत असतो. तर गेला मी क्लिनिकमध्ये घेऊन येत होतो लहान असल्यापासून. सक्शन पकड, हे कर ते कर असं तिला मी घेऊन येत होतो आणि त्याचे बेनिफिट्स सांगत होतो. बघ आता कोणा सेलिब्रिटी आला, शाहरुख खान आला, कुठे ऋतिक रोशन आला, कुठे हा आला, असं तिला दाखवत होतो. दुसरीला मी आणलंच नाही क्लिनिकमध्ये कारण मला दुसरी नको होती डेंटिस्ट. आणि तिला पण सांगितलं मोठीला जावे डेंटिस्ट नको आहे मला. ती बोलली का. तर म्हटलं त्यांनी किती चांगलं काम केलं. लोक म्हणतील सासऱ्यामुळे झालं. विच आय डिडंट वॉन्ट. व्हेरी क्लिअर, प्रॅक्टिकल अँड क्लिअर. म्हणजे तू तुझ्या टाइम मॅनेजमेंटचा इतका विचार तिच्या लहानपणापासून केला होतास. टाइम मॅनेजमेंट कसं आहे आनंद माहिती आहे ना की लोकांना कळत नाही. आता आजचं उदाहरण सांगतो. लोक इम्प्लांट भयंकर चाललेलं आहे. तर इम्प्लांट का करतात. दात वाचवा, देवाने दिलेला दात आहे तो वाचवा नाही. मी चक्क म्हणतात दात वाचवलं मला 8,000 मिळणार, इम्प्लांट केलं तर मला 50,000 रुपये मिळतात. हे जे वाक्य आहे ना दॅट हिट्स मी हार्ड. म्हणजे तू स्वतःच्या तोंडात करशील का रे असं, तुझ्या आईवडिलांच्या तोंडात करशील का रे असं. तर तो जो इश्यू आहे. पण ह्यांना कळत नाही की 50,000च्या इम्प्लांटमध्ये तुझे इन्व्हेंटरी किती आहे. इम्प्लांट करायला तुला लागतं 1-2 तास. त्यानंतर 7 दिवसांनी पेशंट येतो टाके काढायला. त्यानंतर दुसरी स्टेज असते 3 महिन्यांनी, त्याला 1-2 तास. मग त्यानंतर कॅपचा मेजरमेंट 1-2 तास. मग कॅप डिलिव्हरी 1-2 तास. आणि इम्प्लांट पेशंट इज अ वाईफ यू कॉन्ट डिवोर्स. ते सारखे येत राहतात. त्यावेळेला पैसे दिले होते. त्यांना कळत नाही की तुमचा वेळ केवढा गेलाय. पैसे दिसतात ते फार मोठे दिसतात. तर मी त्यांना नेहमी म्हणतो इट इज नॉट हाऊ मच यू अर्न, इट इज हाऊ मच यू सेव्ह. बरोबर. म्हणजे म्हणशील तर हाही टाइम मॅनेजमेंटचाच भाग आहे. एकदमच. पण आता हा मुद्दा तू काढलास म्हणून की कोणत्याही व्यवसायामध्ये ना एक व्यावसायिक वृत्ती असते आणि एक व्यापारी वृत्ती असते. तर मगासपासून तू असं सांगतो आहेस की व्यापारी वृत्तीपासून सावध राहा आणि व्यावसायिक वृत्ती ठेवा. बरोबर आहे.
या दोघांच्या मध्ये तुला फरक काय दिसतो? कोणाला व्यावसायिक म्हणावं, कोणाला व्यापारी म्हणावं? एक उदाहरण देतो तुला, आणि दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. तू माझ्याबद्दल पर्सनल बोलतोयस म्हणून मी उदाहरण देतो. 2000ला मी एका साऊथ इंडियन ॲक्ट्रेसचं काम केलं, समोरच्या 4 दाताचं. सांगितलं 5 वर्ष राहणार. ती 5 वर्षांनी आली. म्हटलं हे चांगलं आहे, मला हात नाही लावायचं आहे. तिने मी पैसे पण घेऊन दिले. म्हटलं हे चांगलं आहे, मला नाही हात लावायचं आहे, अजून 5 वर्ष काढ, बघू आपण. तिला एकदा स्वभाव आवडला. तिने 2007ला एक शशी म्हणून मुलगा हैदराबादचा घेऊन आली. पुष्कळ काम होतं. तेव्हा आमचं बोलणं झालं. त्याने माझं घर बघितलं बँड्राला. मला असं घर पाहिजे. म्हटलं एवढं महाग आहे, मला पण परवडत नाही. तेव्हा ती बोलली की डॉक्टर यू सच अ बिग डॉक्टर, कसं म्हणता तुम्ही परवडत नाही? म्हटलं डॉक्टर्स आर रेकग्नाइज बाय रेप्युटेशन, नो बडी गोज टू रिच डॉक्टर. म्हणजे व्यावसायिक असेल, तो श्रीमंत असेल, त्याच्याकडे कोण जात नाही. जो प्रोफेशनल आहे त्याच्याकडे जातात. करेक्ट. तेव्हा तो काय बोलला माहिती आहे की डॉक्टर तुम्हाला जो रिस्पेक्ट आहे ना, तो मला कधी मिळणार नाही. मी 2000 काय 5000 करोड मिळवलं तरी. त्यामुळे हा जो म्हणजे पुस्तकामध्ये हे जे पिक्चर आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडियाने माझं पुस्तक लॉन्च केलं का, तर त्याला TMD प्रॉब्लेम होता, तो मी सॉल्व्ह केला. त्यांनी चीफ जस्टिसनी मला बँगलोरला ते मी एकदा काम केलं त्यांचं, त्या हॉस्पिटलपासून ते एअरपोर्टपर्यंत मला त्यांनी सोडलं. मी इमॅजिन चीफ जस्टिस नेक्स्ट टू प्रेसिडेंट. तेव्हा तो हा रिस्पेक्ट. त्यामुळे व्यावसायिक असेल तर तुम्हाला रिस्पेक्ट मिळणार नाही, तुम्ही प्रोफेशनल असाल तर तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल. ह्या दोन वेळा आणखीन गरीब असो का श्रीमंत असो, प्रत्येक माणूस हा त्या पद्धतीने इंटेलिजंट असतो. त्याला बरोबर कळतं की हा व्यावसायिक आहे का हा व्यापारी आहे. अगदी बरोबर. तुला ह्या सगळ्या प्रवासामध्ये टेन्शन देणारे असे प्रसंग, क्षण काय काय आले? टेन्शन कोण देत नाही, टेन्शन तुम्ही घेता. ते कधी घेता तुम्ही? म्हणजे माझं डेफिनेशन, चांगल्या डॉक्टरचं डेफिनेशन काय आहे की एखादी चूक झाली त्या रात्री त्या डॉक्टरला झोप येता कामा नये. ते टेन्शन. म्हणजे ज्या दिवशी माझी चूक होते त्या दिवशी रात्री थकलेला असून झोपतो, पण जेव्हा जाग येते, अरे आज काहीतरी गडबड झाली किंवा ह्याचं काम पुढे कसं होणार. तर वेन यू आर परफेक्शनिस्ट, ते काम बरोबर राहायला पाहिजे, तर ते टेन्शन असतं. आणि ते नेसेसरी टेन्शन आहे. हो, ते नेसेसरी आहे. पण काही लोक बेशरम असतात. काय ऐसा होताही आहे, असं बोलणारे पण बरेच हल्ली निघालेत. काय आहे आता ह्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो, हे जे बोलणारे असतात ना, त्यांना चांगलं काय हे माहितीच नसतं. त्यामुळे आपण चूक केली आहे हे कळतच नाही. हल्लीच्या डॉक्टरांचं जे कंटिन्यू तुमचं CME म्हणतात तसं जगाबरोबर राहत नाहीत, किंवा जगाबरोबर राहिलं तर त्याचं रिपरकशन म्हणजे बेसिक सायन्स माहीत नसतं. फक्त टेक्नॉलॉजी सांगितलं म्हणून तसं ते वापरतात. त्या लोकांना बेसिक्स काहीच माहीत नसतं, कारण चूक काय झाली तर कळतच नाही. तर हा एक प्रॉब्लेम झाला की तू मला हे पुस्तक दिल्यानंतर मी ह्या सगळ्यात चांगल्या लोकांना बघितल्यानंतर स्टील आय एम इम्प्रूव्हिंग मायसेल्फ की मला ह्यांच्यापर्यंत पोचायचं आहे, मला ह्यांच्यापर्यंत पोचायचं आहे. सो दॅट कीप्स मी गोईंग टू डू समथिंग न्यू अँड न्यू अँड. ॲब्सोल्युटली. म्हणजे फॉर यू इट इज अ परस्यूट फॉर एक्सलन्स. राईट. की अरे मी माझं आजचं सर्वोत्कृष्ट माझ्या पेशंटला कसं देणार, हा तुझा ॲप्रोच आहे. आणि मला वाटतं आपण ज्याला प्रोफेशनल वृत्ती म्हणतोय ती हीच आहे की यू आर गिव्हिंग युअर बेस्ट टू युअर रेसिपियंट. मगाची स्टोरी माझी अर्धवट राहिली. हो. तो माणूस जो आला होता शशी म्हणून, हां, तर तो ह्या ज्या बंगल्यामध्ये आला होता ना, तो बंगला मला टाइम्स ऑफ इंडियाच्या ॲडव्हर्टाईजमधनं मिळाला. बरं. ओके. बँडस्टँडला बंगला हा डॉक्टरना कधीच एफोर्ड होऊ शकत नाही. बरोबर. एकाने मला विचारलं की हे इंडस्ट्रियलिस्ट किंवा सेलिब्रिटी ह्या बंगल्यामध्ये राहू शकतो, तू कसा आलास? ह्याला गुडविल म्हणतात. आणि मी नेहमी म्हणतो, तुम्ही जर का प्रोफेशनल असाल आणि चांगले कामं करत गेलात, तो तुमच्याबरोबर असतो. राईट टाईम, राईट मोमेंट, राईट गोष्टी झाल्यात, तेव्हा आम्हाला तो बंगला मिळाला. त्यामुळे मी एक स्टेटमेंट केली, स्पाऊस अँड हाऊस ओनली गॉड गिव्स यू. तर ते बंगला मला तो मिळाला. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा माझे वडील गेले होते ना, तेव्हा मी बोललो होतो, असंच जाणून घेतलं, असं बोलून घेतलं स्वतःला की माझे वडील कुठेतरी आहेत. आपण म्हणतो की आनंद तुझ्याने माझं भांडण झालं, तू माझ्याकरता मेलास. तू ॲक्च्युअल मेलास का? नाही, मी मनातनं काढलं. तर तू एखाद्या माणसाला मनात ठेवलं तो नेहमी जिवंत असतो. अगदी. आज माझ्या मनात 2 लोक आहेत, माझे वडील आणि लता मंगेशकर. हे 2 लोक माझ्या मनात आहेत, ते ऑलवेज जिवंत राहणार. तर हा जो शशी होता,
ही वॉज ओनिंग अ पोर्ट इन कृष्णापट्टणम पोर्ट इन नेल्लोर. मग मी तिकडे चॅरिटेबल क्लिनिक चालू केलं. मी आठवड्यात महिन्यातनं 2 वेळा जायचो, शनिवार रविवार काम करायचो, तिकडे फुकट जाऊन काम करायचो. तेव्हा सरप्राईज की हा कशाला इकडे येतो. त्याने माझ्या मुलीला घर दिलं लंडनमध्ये. वी डोंट नो, वी स्टार्टेड लव्हिंग इच अदर. 2016ला त्याचा वाढदिवस कळला मला, 29 जानेवारी 1971. म्हटलं शशी किती वाजता जन्म झाला? थोडं 4:30. माय फादर डाईड 29 जानेवारी 1971, 2:45. My father was working in Bombay Port Trust. He was in port and now he owns the port. And the last straw is he looks like my father. त्यामुळे ही जी गोष्ट असते ना, ही तुम्हाला पैशाने मिळत नाही रे. इफ यू आर क्लीन अँड ऑनेस्ट, सिन्सिअर, लॉयल, हार्डवर्किंग अँड द लास्ट हंबल, ह्या 5 गोष्टी तुझ्याकडे असतील ना, ही मुठ्ठी आहे तुझी. तर तसं माझं आयुष्य झालं. त्यामुळे टुडे तो मला नेहमी चिडवतो, रिश्ते में तेरा बाप लगता हूँ. आणि तो माझ्याकरता काही करेल. मला एक तुकडे 2-4 ठिकाणी लेक्चरला जायचो, मला माझं जेट घेऊन जा, माझं हे कर, तू ते कर. ह्या गोष्टी तुम्हाला पैशाने मिळत नाही. नाती फार महत्वाची, एकदम. नाती प्लस सिन्सिअरिटी, ऑनेस्टी हे जग बघत असतं. हेच तुला सांगायचं आहे. व्यवसाय, बिझनेस अँड प्रोफेशन, हे जग बघत असतं. क्या बात. आपण नेहमी म्हणतो की दंतकथांवरती विश्वास ठेवू नये, पण आज आपण अशी एक दंतकथा ऐकली, अनुभवली, जी 100% विश्वासार्ह आहे. कारण ही एका दंततज्ञाची कथा आहे. दाताचा डॉक्टर ते हास्याचा डॉक्टर, असा या एका डॉक्टरचा प्रवास. त्याच्या मागची फक्त मेहनतच नाही, तर जीवनमूल्य आणि ती मूल्य हातात घेऊन वेगवेगळी रिस्क घेणं. कारण एक गोष्ट आहे आपल्याकडे, तर पुढची शिकण्यामध्ये काही ना काही धोका असतोच, काही ना काही अस्थिरता असतेच. त्या अस्थिरतेला सामना देऊन स्वतःला पुढे पुढे नेत राहणं आणि आपल्याला जे येतं ते इतर सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा सतत प्रयत्न करणं, हे सारं संदेशच्या प्रवासातून आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळालं. संदेश, आजची ही दंतकथा आमच्यासाठी सत्यकथा आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.